आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये सांधिवात, गुडघेदुखी यांनी त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांना उपचाराने शस्त्रक्रियेशिवाय बरे करण्यात आले आहे। त्यांच्यातील काहींनी आपले अनुभव शेअर केले आहेत, ते आपण पाहूया। 25 वर्षांपासून गुडघेदुखीने त्रस्त असलेली व्यक्ती 5 महिन्यांच्या उपचारानंतर। भागाजी नामदेव सोनवणे, मी राहतो बुलढाण्यापाशी हातळी आहे तिथं। 20 ते 25 वर्षापासून त्रास आहे आपल्याला शेती करतो आपण, तर शेती करतो आपण, तर जरासं जर चाललं, भुसा आला कशाचा काही आलं तर असं धाप लागायची अशी पहिली सुरुवातीला। मग लगे नंतर जास्त होता खूप झाला, पण आता काहीच त्रास नाही आपल्याला। मी टीव्हीवर आड बघितल्यानंतर आम्ही फोन केल्यावर आम्ही इथं RJS हॉस्पिटलला, मग त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला अशी औषधी घ्यावं लागेल, 6 महिने औषधी घ्यावं लागेल। तर आम्ही आता 5 महिने झाले आमचे, 6वा महिना राहिला, तर आम्हाला आता दम्याचा काहीच असर नाही राहिला। आता आपल्याला आराम झाला आपल्याला, आता तर आपण काही काम करू शकतो। आता मी साहेबीन सोंगू शकतो, साहेबीन सोंगली समजायची आम्हाला। आता औषध घेतल्याच्यानंतर हरभरा सोंगलं मी, हरभरा सोंगल्याच्या नंतर म्हणजे असं काही आता पोतं उचले ना पहिलं, आता पोतं उचलतो मी। RJ हॉस्पिटलचे धन्यवाद। 7 वर्षांपासून गुडघेदुखीने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघेदुखीने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर। माझं नाव लक्ष्मी आहे, मी यवतमाळहून आले आहे। मला गुडघेदुखीचा खूप त्रास होता। मी खूप ठिकाणाहून औषधं घेतली होती, परंतु काही फायदा झाला नाही। एकदा मी टीव्हीवर जाहिरात पाहिली, ती जाहिरात पाहून मी इकडे आले। मी 1 महिन्यापासून औषधोपचार घेत आहे। आता मी चांगल्या प्रकारे चालू फिरू शकते। आता काहीच प्रॉब्लेम आहे, चांगल्या रीतीने मी उभी राहू शकते, बसू शकते। आता मी कुठे पण जाऊन काम करू शकते। पहिल्यांदा मी स्वतःचं सुद्धा काम करू शकत नव्हते, आता मी पूर्णपणे ठीक आहे। गेल्या 6 वर्षापासून मी खूप त्रास सहन केला आहे। मला इतका त्रास सहन होत असे की लोक जे उपचार सांगत होते ते मी करत होते, पण त्यामुळे मला अजिबात फायदा झाला नाही। इथे आल्यानंतर औषधी मुळी घेतल्यानंतर मला खूप बरं वाटत आहे। अगोदर माझ्या कमरेत दुखत होतं, मी उभी राहू शकत नव्हते, बसू शकत नव्हते, आणि गावामध्ये पाण्यासाठी खूप दूरहून कमरेवर हांडे घेऊन यावे लागत असे। शेतात पण मला खूप काम करावं लागत असे, खूप मेहनत करावी लागेल। आता मला बरं वाटतंय आणि मी सगळी कामं करू शकते। चार वर्षांपासून सांधेदुखीने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर। सुखदेव दगडू साळे, वय 60, गाव चिंचोली मोराचे। हा 40% फरक पडला मला। मान, कंबर, गुडघा, परत काम करताना वेदना व्हायच्या, ते जरा कमी पडल्या। त्रास होत होता काम करायला, वाकू शकत नव्हतो। परत गुडघा दुखायचा, काम करायला थकवा यायचा। हा टीव्हीवरती जाहिरात बघितली सकाळच्या पारी, त्याच्यावर असं कळालं की हॉस्पिटलचं नाव। मग असं शोध काढला, जरा 2 महिने आपलं बघितलं आणि फरक अनेक लोकांचा जाणवला। मग त्याच्यामुळं आपण इकडं आले। 1 महिन्याचे औषध घेतल्याच्या नंतर कमीत कमी 30-40% फरक पडला। आता चालू शकतो, काम बी करू शकतो, थकवा कमी झाला जरा। RJ हॉस्पिटल डॉक्टरचे धन्यवाद। संधिवाताने ऑपरेशनची गरज असलेली व्यक्ती उपचारापूर्वी संधिवाताने ऑपरेशनची गरज असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर। मी हिंगोलीवरून आलो आहे। माझं नाव सखाराम आहे।
कामावर नाही जाऊ शकत होतो, घरी बसून राहायचो, काही करता येत नव्हतं मला. मी ना बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखवलं, 1 महिन्याची औषधे सुद्धा घेतली. त्यानंतर मी RJR हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मॅडमला दाखवलं. त्यांनी हात धरून चेक केलं. त्यांनी गुडघ्याच्या त्रासासाठी 1 महिन्याची औषधे दिलीत. आता सगळं ठीक आहे. पहिले मला उठता बसता येत नव्हता. बसायला गेलो तर खूप त्रास होत होता आणि बसलो तर उठता येत नव्हता. RJR हॉस्पिटलमध्ये येऊन 1 महिन्याची फक्त औषधे घेतली. यांच्या औषधामुळे आता उठता बसता येत आहे. खूप बरं वाटतंय आता. RJR हॉस्पिटलला खूप खूप धन्यवाद. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, पाठदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, कोडाचे डाग, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्कायल अस्थमा, कार्डियक अस्थमा, COPD यांसारख्या अनेक फुफ्फुसांच्या आजारांमुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांना आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या उपचारांद्वारे बरे करण्यात आले आहे. त्यांना हा आजार पुन्हा कधीही उद्भवला नाही. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहेत, ते पाहूया. अनेक वर्षांपासून अस्थम्याच्या त्रासाने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझ्या बायकोला लहानपणापासूनच विझिंगचा प्रॉब्लेम होता. खोकला सुद्धा खूप यायचा. मी खूप हॉस्पिटलमध्ये दाखवलं, खूप ट्रीटमेंट्स घेतल्या, इंजेक्शन्स दिली. एवढं एक्सरे स्कॅनचा फायदा नाही झाला. खूप दिवसांपासून त्रास होता आणि RJR बद्दल मला फेसबुकवरून कळलं. बघितल्यावर लगेच हॉस्पिटलला आणलं. चांगली ट्रीटमेंट मिळाली. ते बोलले की विझिंग प्रॉब्लेममुळे डोक्यामध्ये पाणी जमा झालंय. विझिंगच्या खूप जास्त त्रासामुळे हिला दिवसातून 10-12 वेळा ते इन्हेलर घ्यावं लागायचं. इन्हेलर घेतल्यामुळे हिच्या पोटामध्ये खूप जळजळ व्हायची. अशी सारखी ही कंप्लेंट करायची. जेव्हापासून ही RJR हॉस्पिटलमध्ये आली आहे, हिने इन्हेलरचा वापरच केला नाहीये. पोटात जळजळ सुद्धा होत नाहीये आणि विझिंगचा प्रॉब्लेम पूर्ण बरा झालाय. 2 महिनेच औषधं घेतल्यावर हिला खूप खूप जास्त फरक जाणवलाय. डॉक्टरांनी सांगितलं की इंग्लिश औषधं घेण्याची काहीच गरज नाहीये आणि आता माझी बायको एकदम बरी आहे. RJR हॉस्पिटलचे धन्यवाद. 15 वर्षांपासून दम्याच्या त्रासाने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी 15 वर्षांपासून दम्याच्या त्रासाने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव नीता. मी मिरजवरून आले. 15 वर्षापासून मला अस्थमाचा त्रास होता. कुठे पण जायचं तर मला ऑक्सिजन आणि औषधं घेऊन जायला लागायचं. सोबत गरम पाणी पण ठेवायची. कामाने जा किंवा कुठे बाहेर फिरायला जा, कुठे पण जा तीच कहाणी. खूप त्रासात होते मी. जेव्हा पण मी झोपायला जायचे तेव्हा मला चांगली झोप नव्हती यायची आणि घशातून सारखा आवाज यायचा. मी सहन नव्हते करू शकत. सकाळी उठून घरातली कामं करायला पण वैतागत होते. कामावर तर जायची पण मोठ्या मुश्किलीनं कामं करायची. एकदा की नाही मी TV बघत होते. टीव्हीवर प्रोग्राम चालला होता तर मध्येच एक RJRची जाहिरात आली. तिथून मी फोन नंबर घेतला आणि फोन केला आणि ह्या लोकांनी मला इथे बोलवलं. इकडे आले आणि तपासणी झाली आणि इकडचं औषध घेतल्यानंतर बरं वाटलं. आता मला कुठलाच त्रास नाही. आता मी ताक, दही सगळं काही खाऊ शकते. भाजी, फळं हे सगळं खाऊ शकते. आता इकडची औषधं घेतलीत आणि इंग्लिश औषधं सोडून दिलीत. बरं, RJR हॉस्पिटल आणि डॉक्टरांना धन्यवाद. 7 वर्षांपासून दम्याच्या त्रासाने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव किरण रेडकर. मी गोरेगाव मुंबईमधून आली आहे आणि मला अस्थमाचा त्रास आहे 6-7 वर्षापासून. मी तिकडे म्हणजे डॉक्टरकडे गेले होते अगोदर, पण त्यांनी मला इन्हेलर दिला होता घ्यायला. पण ते मी दिवसातून एकदाच घ्यायचे आणि त्याने थोडा त्रास कमी व्हायचा.
मग मला हा त्रास 6-7 वर्षापासून आहे का, म्हणजे तेव्हा सर्दी, खोकला आणि त्यामुळे जास्त त्रास होत होता. आणि म्हणजे जेव्हा मी म्हणजे सीडी चढायचे किंवा मला म्हणजे पावसाळ्यात जास्त त्रास होत होता ह्याचा, अस्थमाचा. म्हणजे मी श्वासही घेत नसायचे, इतकं मला त्रास व्हायचा. ओव्हरवेट पण झाले होते त्यावेळेला मी मेडिसिन्समुळे अस्थमाच्या. माझ्या मम्मीने ही ॲड बघितली आर.जे.आर हॉस्पिटलची टी व्हीवर. तर तेव्हा त्यांना कळालं, म्हणजे तिला कळालं की ते अस्थमाची ट्रीटमेंट होते. तर तिने मला सांगितलं आणि मी आणि माझे वडील गेल्या महिन्यात आलो होतो इथे ट्रीटमेंटसाठी डॉक्टर नम्रताकडे. तर डॉक्टरने मला सगळे म्हणजे औषधं रेफर केली जी अस्थमासाठी असतात ती. आणि ह्या एका महिन्यात मला चांगला असा फरक पडला आहे. जिने चढताना पण मला त्रास होत होता, जो आमचं घर एक तर 4थ्या मजल्यावर आहे, तर जिने चढताना त्रास होत होता, आता मला त्रास नाही होत. वेट पण माझं वाढलं होतं, माझं इनेलर घेतल्यामुळे अस्थमाच्या औषधांमुळे वेट वाढलं होतं. ते आता एका महिन्यात इथे आल्यामुळे 3 किलो वजन माझं कमी झालं आहे. आणि त्यासाठी सगळ्या डॉक्टर्सना, इथले स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. तर इथे सगळ्या डॉक्टर्सना, स्टाफना, सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. औषध चाचणी कंपन्यांद्वारे चाचणी केलेल्या औषधांनीच उपचार केले जातात. प्लाक सोरायसिस, गटेड सोरायसिस, एरेथ्रोमॅटस सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस किंवा सोरायटिक आर्थरायटिस यांसारख्या अनेक सोरायसिसने ग्रस्त असलेल्या लाखो रुग्णांना आमच्या आर.जे.आर हर्बल हॉस्पिटलच्या उपचाराद्वारे बरे करण्यात आले आहे. त्यांना हा आजार 10 वर्षांनंतरसुद्धा पुन्हा कधीही आला नाही. त्यांच्यातील काही रुग्णांनी अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहेत, ते आपण ऐकूया. वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव प्रदीप काशीनाथ विलकर. मी मालाडवरून आलो आहे. मीत कमीत 15-20 वर्षाचा त्रास होता, सोरायसिसचा त्रास होता. पण रात्रंदिवस मला मध्ये अंगाला खाज उठायची. खाज उठल्यानंतर मला कुठच्याही कामामध्ये पण मला त्रास व्हायचा, काम होत नव्हता. सोरायसिसमुळे मला एवढा त्रास व्हायचा, अंगाला खाज उठायला लागली, मला झोप पण येत नव्हती. रात्रंदिवस मला असा अंगावर खाज उठून मध्यरात्री मग उठून बसायचो. थंड पाण्याने जरा अंगावर पाणी ओतून घ्यायचं, जरा बरा वाटायचा. सोरायसिस मला 15 ते 20 वर्ष झाली असणार. कारण एवढा माझा हे आहे. त्याच्या अगोदर होता का माहिती नाही, पण एवढा मला अंदाज नव्हता की हे सोरायसिस आहे म्हणून. मी हे ॲड टी व्हीमध्ये बघितली. माझी बायकोने मला सांगितलं की हे आपण अशा ठिकाणी जाऊ आणि आपण औषध करूया. मी आज 1 महिन्यापासून मी औषध चालू केली आहेत. एकदम व्यवस्थित मी आता चांगला दिसतो आहे. त्या औषधाने मला एवढा फरक पडला, असं मला जाणवत पण नाही की आज मला सोरायसिस आहे. आर.जे.आर यांचे मनापासून आभार मानतो. 20 वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव प्रदीप कुंडराम कांबळे. मी राहणारा महाबळेश्वरचा, गाव माझं कासरोड. माझ्या अंगावरती सोरायसिसचे डाग निर्माण झाले. हा आजार मला 20 साल झाले मला ह्या आजारापासून, पण अजून पण मला काही हे झालेलं नाही आहे.
त्यातून मला खूप परेशानी झाली. मला सगळेजण एकदम माझं मन एकदम विचलित झालं की मला काही करता येत नव्हतं. धड काम करता येत नव्हतं, धड काहीच करू शकत नव्हतं. जॉबला गेलं तर जॉबवरती पण प्रॉब्लेम येत होता की जॉब असं स्किन प्रॉब्लेम असल्यामुळे मला जॉबचा प्रॉब्लेम येत होता. सोरायसिसवरती मी भरपूर पैसे खर्च केले. 1 लाख रुपये खर्च केले मी, पण मला काहीच आराम नाही आला. माझ्या मित्राला मी परिस्थिती माझी सांगितली की मला सोरायसिस झाला आहे. तो बोलला की ज्याच्यावरती आपल्याकडं औषधी आहेत. एक हॉस्पिटल आहे RJR हॉस्पिटल, तिथं तुम्ही जाऊ शकता. मग मी त्यांच्याकडे नंबर घेतला आणि मी RJR हॉस्पिटलमध्ये आलो. 1 महिन्याची ट्रीटमेंट केली मी. त्यांनी 1 महिन्याचं मला औषधे दिले. ते बोलले की 1 महिन्यात बघा तुम्हाला फरक पडतो आहे का. तसं मी 1 महिन्याचं ते ट्राय केले औषधे. मला 1 महिन्यात फरक आला. RJR हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं अभिवादन करतो मी. 1 वर्षापासून त्वचेच्या आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती 2 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव आहे सुनंदा दीपक पाटील. मी बडगावहून येत आहे. 1 वर्षापासून मला स्किनचा प्रॉब्लेम होता. स्किन माझी लाल होत होती, खास पण येत होती. मी तिकडे गावाकडे औषधी घेतल्या, धुळ्याची, भडगावची, पाचोऱ्याची. मला काही फरक पडला नाही. TV ला ॲड पाहिली RJR हॉस्पिटलची. मग आम्ही इथं आलो चेंबूरच्या हॉस्पिटलला. मग मला 2 महिन्यानंतर इथं येऊन 2 महिन्यानंतर फरक पडला. RJR हॉस्पिटल डॉक्टरांना धन्यवाद. 2 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. मी नांदेड जिल्ह्यातील मुखेड इथून आलो आहे. मागील 2 वर्षापासून स्किनच्या बिमारीने त्रस्त आहे. माझ्या पूर्ण शरीरावर खाज सुटायची. इंग्लिश औषध घेतलं की बरं वाटायचं, परत तेच मला त्रास सुरू व्हायचा. मला काही कळत नव्हतं. मी RJR हॉस्पिटलची ॲड टीव्हीवर बघितली. टीव्हीवर बघितल्यानंतर मी RJR हॉस्पिटलमध्ये येऊन दाखवलं. इथला ॲड्रेस घेऊन मी चेंबूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं. इथल्या डॉक्टरांना भेटलो. इथल्या डॉक्टरांनी माझा हात चेक करून माझे नस तपासून बघितली आणि माझ्या बिमारीबद्दल सांगितलं. मग त्यांनी मला औषधे दिली. त्यानंतर त्यांनी मला स्टीम बाथसुद्धा दिला. माझ्या पोटाचा प्रॉब्लेमसुद्धा बरा झाला. मागच्या वेळेस जेव्हा मी इथे आलो त्यावेळेस माझ्या शरीरावर पूर्ण लाल चट्टे होते आणि माझ्या गळ्यापर्यंत सुद्धा सूज आली होती. इथे आल्यावर ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ती सूजसुद्धा कमी झाली. आता तुम्ही पण बघू शकता. आता बरं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे मला. सगळं ठीक आहे. जेव्हा मी इंग्लिश औषधी घेत होतो तेव्हा 10 दिवस बरं वाटायचं. औषधी बंद केलं की परत त्रास सुरू व्हायचा. RJRच्या औषधी घेतल्यानंतर जेव्हापासून मी यांची औषधी घेतले तेव्हापासून सगळे आजार माझे बरं झाले. आता बघा, अजून 2 महिने औषधी घेणार आहेत. ट्रीटमेंट पूर्ण करणार आहे. मला विश्वास आहे की मी पूर्णपणे बरा होणार आहे. RJR हॉस्पिटलला, डॉक्टर मॅडमला धन्यवाद. अडीच वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. अडीच वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती 3 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव राम सजन कांबळे. मला हे सोरायसिस झालेलं होतं. 2.5 वर्षापासून झालं होतं मला. 2.5 वर्षापासून की माझ्या हाताला असं एकदम काळ्या काळ्या आणि हात फुटत होते, रक्ताचे भेगा पडत होते, पायालासुद्धा भेगा पकडत होत्या. सगळं होतं. मला चालता येत नव्हतं, हे खाता येत नव्हतं. तर मला सगळ्या गोष्टी करून मला चालता येत. मग मी दुसऱ्या दवाखान्यात गेलो. दुसऱ्या दवाखान्यामधून इकडे फिरून एकदम ते TV मध्ये जाहिरात आली. मी जाहिरात म्हणून इथे दवाखान्यामध्ये आलो. RJR
तर दवाखान्यात इथे मला आला, त्याने मला 2 महिन्यामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये मला त्याने एकदम ओके केलं, एकदम ठीक केलं एकदम. तर आज मी चालतो फिरतो. त्यांच्या दवाखान्याचे मला मी आभारी आहे. त्यांच्या दवाखान्याचे मी आभारी आहे. RJR वनौषधी रुग्णालय, क्रमांक 101B, पहिला मजला, श्री चेराप चेंबर्स, श्री चेराप डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबूर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, हिरू आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. सत्यम टॉवर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे, लँडमार्क रसोई हॉटेलजवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. RJR Herbal Hospitals,